साबुदाण्याची रसमलाई नक्की बनवा आणि परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे। नमस्कार, मी आरती अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी मिक्सरमध्ये हा साबुदाणा घालत आहे। आता आपल्याला 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालायची आहे। टोटल 2 घातलेले आहेत मिल्क पावडर। 2 चमचे साखर घालायची आहे, किंवा तुम्ही पिठी साखर घातली तरीही चालेल। आता आपण पाणी न घालता ग्राइंड करायचं आहे मिक्सरमध्ये। हाताला आपण तेल किंवा तूप लावा, कारण का साबुदाणा आपल्या हाताला चिटकेल त्यासाठी। आणि आपल्याला छोट्या गोळ्या बनवायचा आहे। 1 कप भिजवलेल्या साबुदाण्याचे 22 साबुदाणा बॉल्स तयार होतात। बघ, मी 1 लिटर दूध गरम करणार आहे। केशरच्या काड्या घालत आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे। दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता बाजूची साय सुद्धा एकत्र करायची आहे। त्या 1/3 कप साखर घालायची आहे आणि उकळत्या दुधामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे 1 टीस्पून। पॅन चेंज केलेला आहे। मी नॉर्मल आपल्या कढईवरच मी रसमलाई बनवत आहे। आपल्याला सगळेच घालायचे आहेत, सावकाश घाला। जोपर्यंत साबुदाण्याचे बॉल्स वर येत नाही, म्हणजे दुधाच्या वर येत नाही, तोपर्यंत आपल्याला जरा पण चमच्याने सारखं ढवळत बसायचं नाही आहे। हे बघा, साईडला साय जमा झालेली आहे। आपण हलकसं असं एकत्र करायचं, म्हणजे ते मिक्स होईल दुधामध्ये। बघू शकतात साबुदाण्याचे बॉल्स वर आलेले आहेत। आता आपण चमच्याने आपण मध्ये हलवू शकतो। आता थोडेसे शिजायला पाहिजे। जोपर्यंत आपल्याला हे साबुदाण्याचे बॉल ट्रान्सफर दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचे आहे। तुम्ही बघू शकतात दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि हे साबुदाण्याचे बॉल सुद्धा वर आलेले आहे, दुधाच्या वर एकदम छानपैकी शिजले गेलेले आहेत। हे मी ड्रायफ्रूट्स घालत आहे। ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम घालत आहे। मी बदाम, पिस्ता, काजू हे तुम्ही घालू शकता। अजून 2 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया। हे बघा, आपली साबुदाण्याची उपवासाची रसमलाई आपली तयार झालेली आहे। आणि ह्याच्याहून जास्त दूध आटवायचं नाही आहे, जसं आपण रबडीला आटवतो। उपवासालाच नाही तर नॉर्मली पण तुम्ही